नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तेजस्वीज मराठी स्टोरी या युट्यूब चॅनल वरती. नवऱ्यावर झालं कर्ज, फक्त बायकोने केली मदत. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गणेश आणि त्याची पत्नी सविता राहत होते. दोघांचं आयुष्य साधं होतं, पण मनात मोठी स्वप्न होती. गणेश दिवसभर मजुरी करायचा, तर सविता घर सांभाळण्याबरोबरच इतरांच्या शेतात काम करायची. दिवस कष्टाचे होते, पण दोघांनाही एकमेकांवर प्रचंड विश्वास होता. गणेशचं एक स्वप्न होतं, आपली स्वतःची जमीन असावी. रोज इतरांच्या शेतात काम करताना तो मनात म्हणायचा, एक दिवस मीही माझ्या शेतात नांगर फिरवेन. एके दिवशी गावात बातमी आली की गावाबाहेरची 4 एकर जमीन विक्रीला आहे. गणेशने ती पाहिली आणि त्याला वाटलं हीच संधी आहे. पण अडचण एक होती, ती म्हणजे पैसे. घरात जेवढी बचत होती ती खूपच कमी होती. अनेक रात्री दोघं बसून विचार करत राहिले. शेवटी सवितानी म्हटलं, तुमचं स्वप्न माझंही आहे. प्रयत्न करूया, देव साथ देईल. गणेशने बँकेतून कर्ज काढलं. कागदपत्र पूर्ण झाली आणि काही दिवसात जी जमीन त्यांच्या नावावर झाली, त्या दिवशी दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. गावात पेढे वाटले गेले. अनेकांनी अभिनंदन केलं, काहींनी मात्र टोमणा मारला. एवढं कर्ज घेतलंय, पुढे काय होईल कोण जाणे. गणेशने त्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्याला स्वतःवर विश्वास होता. त्याने दिवस रात्र मेहनत सुरू केली. बियाणं घेतलं, खत घेतलं, पेरणी केली. प्रत्येक सकाळी तो शेतात जायचा आणि माती हातात घेऊन म्हणायचा, याच मातीत माझ्या मुलाचं भविष्य आहे. सविताही त्याच्यासोबत राबत होती. उन्हाची पर्वा नव्हती, पावसाची चिंता नव्हती. दोघे मिळून स्वप्न उभारत होते. पण नशिबाने वेगळंच ठरवलं होतं. त्या वर्षी पाऊस वेळेवर आला नाही. पीक वाळायला लागलं. दिवसेंदिवस शेताची हिरवाई कमी होत गेली. गणेशच्या चेहऱ्यावरती आशाही कमी होऊ लागली. काही महिन्यांनी बँकेचा पहिला हप्ता भरायची वेळ आली. हातात पैसे नव्हते. गणेश शांत बसला होता. सविताने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, काळजी करू नका, काहीतरी मार्ग नक्की निघेल. पण गणेशच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, जमीन तर घेतली, पण आता हे कर्ज कसं फेडायचं. पीक वाळलं आणि पहिला हप्ता भरायची वेळ आली. दुसऱ्या दिवशी सकाळी गणेश बँकेत गेला. व्यवस्थापकांनी फाईल पाहिली आणि म्हणाले, गणेश, या महिन्याचा हप्ता भरला नाही तर व्याज वाढेल. गणेशने नम्रपणे उत्तर दिलं, साहेब, यंदा पीक हातचं गेलं, थोडा वेळ द्या, मी 1 रुपयाही बाकी ठेवणार नाही. व्यवस्थापक म्हणाले, आम्हालाही नियम पाळावे लागतात. गणेश निराश होऊन बाहेर पडला. घरी आल्यावर सविताने विचारलं, काय झालं. गणेश शांतपणे म्हणाला, वेळ मागितली पण जास्त दिवस मिळणार नाहीत. दुसऱ्याच दिवशी तो नातेवाईकांकडे गेला. ज्यांना लग्नात, अडचणीत, आजारपणात तो धावून गेला होता, त्यांच्याकडे मदतीची अपेक्षा होती. पण प्रत्येकाचं उत्तर सारखंच होतं, आता हात तंग आहे, थोड्या दिवसांनी बघू, आम्हालाही खर्च खूप आहेत. एकाने तर सरळ सांगितलं, कर्ज काढताना विचार करायला हवा होता. हे शब्द गणेशच्या मनाला खोलवर लागले. गावात लोक बोलू लागले, मोठी स्वप्न पाहिली, आता कर्जात डुबला. जमीन घेणं सगळ्यांच्या बसची गोष्ट नसते. गणेश दिवस रात्र काम करू लागला. सकाळी शेत, दुपारी मजुरी, रात्री ट्रॅक्टरवर काम. पण मिळणारे पैसे फक्त घर खर्चांपुरतेच पुरत होते. एका संध्याकाळी तो थकून घरी आला. अंगणात बसला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सविताने त्याला पहिल्यांदा इतका फसलेला पाहिलं. ती काही बोलली नाही, फक्त शांतपणे त्याच्या शेजारी बसली. दुसऱ्या दिवशी सकाळी गणेश घराबाहेर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. सविता घरात गेली. तिने कपाट उघडलं. लग्नाच्या वेळी आई वडिलांनी प्रेमाने दिलेलं सोनं तिच्या हातात होतं. तिने ते हातात घेतलं आणि काही क्षण डोळे मिटले. त्या दागिन्यांशी तिच्या अनेक आठवणी जोडलेल्या होत्या. पण तिला एक गोष्ट जास्त महत्वाची वाटत होती, तिचा संसार. ती बाहेर आली आणि गणेश समोर दागिन्यांची पेटी ठेवली. गणेश आश्चर्याने म्हणाला, हे कशासाठी. सविता हसत म्हणाली, हे सोनं विकूया. गणेश लगेच म्हणाला, नाही, हे तुझे दागिने आहे, मी काहीही करीन पण हे विकणार नाही.
सविताने शांतपणे उत्तर दिलं, हे दागिने माझ्या गळ्यात राहून काय उपयोग? जर माझा नवरा रोज चिंता करत असेल, संसार वाचला तर सोनं पुन्हा घेता येईल. गणेशच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. सविता त्याच्या हातात हात घेतला आणि म्हणाली, आपण नवरा बायको आहोत. तुझं संकट म्हणजे माझं संकट. आज मी साथ दिली नाही तर या नात्याचा अर्थ काय? दुसऱ्या दिवशी दोघं सोनाराकडे गेले. सविताने थरथरत्या हातांनी दागिने दिले. सोनाराने पैसे मोजून दिले. पैसे हातात आले, पण त्या क्षणी सविताच्या डोळ्यात पाणी आलं. गणेशला ते पाहवत नव्हतं. तो मनात एकच वचन देत होता, एक दिवस यापेक्षा दुप्पट सोनं तुला करून देईन. त्या पैशांनी त्यांनी कर्जाचा मोठा हप्ता भरला, पण त्यांना अजून माहिती नव्हतं आयुष्य त्यांची किती अजून एक मोठी परीक्षा घेणार आहे. कर्जाचा काही भार कमी झाला, पण गणेशच्या मनावर ओझं तसंच होतं. तो सविताकडे पाहत म्हणाला, तुझं सोनं गेलं हे मी आयुष्यभर विसरणार नाही. सविता हसत म्हणाली, सोनं पुन्हा मिळेल, पण तुमचा आत्मविश्वास हरवला तर तो परत मिळणं कठीण आहे. त्या दिवसापासून गणेशने दुप्पट मेहनत करण्याचा निर्णय घेतला. दिवसा स्वतःच्या शेतात आणि रात्री दुसऱ्यांच्या शेतात मजुरी. कधी ट्रॅक्टर चालवायचा तर कधी माल वाहतुकीचं काम करायचा. सविताही त्याच्या खांद्याला खांदा लावून उभी होती. यावेळी निसर्गाने साथ दिली. वेळेवर पाऊस पडला, शेतं हिरवी झाली, पिकं डोलू लागली. गणेश रोज शेतात उभा राहून म्हणायचा, देवा, यावेळी माझी मेहनत वाया जाऊ देऊ नकोस. कापणीचा दिवस आला. इतकं चांगलं पीक यावर्षी कधीच आलं नव्हतं. धान्य विकून चांगले पैसे मिळाले. गणेश थेट बँकेत गेला आणि आणखी एक मोठा हप्ता भरला. व्यवस्थापकही हसून म्हणाले, गणेश, मेहनत कधीच वाया जात नाही. घरी परतल्यावर गणेशने सविताच्या हातात पावती ठेवली. ती पावती पाहून सविताच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती म्हणाली, आज माझं सोनं परत मिळाल्यासारखं वाटतंय. दोघंही शांतपणे देवासमोर उभे राहिले, कारण त्यांना माहिती होतं की अजून शेवटचा टप्पा बाकी आहे. काही महिन्यांनी पुन्हा चांगलं पीक आलं. गणेशने एक रुपया साठवला. ज्या दिवशी शेवटचा हप्ता भरला, त्या दिवशी त्याने बँकेकडून कर्ज पूर्ण फेडण्याचं प्रमाणपत्र हातात घेतलं. ते प्रमाणपत्र छातीशी धरून तो थेट घरी आला. सविता अंगणात काम करत होती. गणेशने तिच्या हातात कागद ठेवला. ती वाचताच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. गणेश म्हणाला, आज आपण फक्त कर्ज फेडलं नाही, आपल्या मेहनतीचा आणि विश्वासाचा विजय झाला. काही दिवसांनी गावात तेच लोक पुन्हा त्याच्याकडे येऊ लागले, ज्यांनी अडचणीच्या काळात साथ दिली नव्हती. कोणी कौतुक करत होतं तर कोणी जवळीक दाखवत होतं. पण गणेशच्या मनात कोणाविषयीच राग नव्हता. तो फक्त एक गोष्ट म्हणाला, संकटात कोण आपलं असतं हे देव दाखवून देतो. काही महिन्यांनी गणेशने पुन्हा थोडे पैसे साठवले. तो सविताला शहरात घेऊन गेला. सोनाराच्या दुकानात जाऊन म्हणाला, आज माझ्या बायकोसाठी दागिने दाखवा. सविता म्हणाली, याची गरज नाही. गणेश हसून म्हणाला, सविता, हे दागिने नाहीत, तुझ्या त्यागाचा मान आहे. सविताच्या गळ्यात पुन्हा सोन्याचं मंगळसूत्र आणि दागिने चमकू लागले. त्या दिवशी दोघांच्या चेहऱ्यावरचं समाधान कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठं होतं. अडचणीच्या काळात पैसा नाही तर सोबत उभं राहणार माणूस सर्वात मोठी श्रीमंती असते. नवरा बायकोचं नातं विश्वास, त्याग आणि प्रेमावर उभं असतं. हे जपलं तर कोणतंही संकट मोठं राहत नाही. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या सोबतही असा एखादा प्रसंग घडलेला आहे का? त्यावेळेस तुमची मदत कोणी केली होती हे कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.